शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी आपल्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची माहिती संकलित करण्यासाठी गुगल फॉर्म आपण तयार करणार आहोत। हा गुगल फॉर्म कशा पद्धतीने असणार आहे तो अगोदर पाहूया। मी ऑलरेडी एक गुगल फॉर्म बनवलेला आहे ज्याच्या आधारे आपण ही माहिती संकलित करणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा अशा पद्धतीचा गुगल फॉर्म आहे। यामध्ये सर्वात अगोदर आपल्या शाळेची माहिती असेल। फॉर्म भरा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी किंवा पालक त्याची माहिती भरणार आहे, जसं त्याचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता, तालुका, आधार नंबर, पाल्य शिकत असल्यास त्याचा कोणता भाऊ बहीण शिकत असल्यास त्याची माहिती, तो कितवीत शिकतोय, त्याचा आधार कार्डचा फोटो, अशा पद्धतीचा फॉर्म आपण तयार करणार आहोत। आणि हा फॉर्म तयार केल्यानंतर त्याची माहिती आपल्याकडे कशा पद्धतीने सबमिट होणार आहे ते सुद्धा पाहूया। या पद्धतीने त्याची सर्व माहिती आपल्याकडे प्राप्त होणार आहे। या माहितीची आपण डाउनलोड या ऑप्शनमध्ये क्लिक करून PDF स्वरूपामध्ये सुद्धा माहिती घेऊ शकणार आहात। अशा पद्धतीची ही माहिती सुद्धा आपल्याला संकलित करता येणार आहे। असा फॉर्म कशा पद्धतीने तयार करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये शाळा प्रवेश फॉर्म कशा पद्धतीने तयार करायचा ते पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। यासाठी प्ले स्टोअर ओपन करा। गुगल प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी फॉर्म्स ॲप सर्वेहंट LLP असे कीवर्ड सर्च करा। तुम्हाला या पद्धतीचं ॲप्लिकेशन दिसणार आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ते अशा पद्धतीचे असणार आहे। त्यावरती टॅप करून त्याला ओपन करा। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा तो फॉर्म दिसणार आहे। या ठिकाणी मी ऑलरेडी 2 फॉर्म तयार केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे 2 फॉर्म इथे दिसत असतील। नोटिफिकेशन आणि आपल्या फॉर्मचे रिस्पॉन्स किती आलेले आहेत ते पाहता येतात। तर खालच्या बाजूला आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिसून येतात, ज्यामध्ये पहिला ऑप्शन आहे फॉर्म्स, दुसरा आहे क्विज, म्हणजे या ॲपच्या मदतीने आपण ऑनलाईन क्वेश्चन पेपर सुद्धा बनवू शकतो। त्यानंतर शेअर्ड, म्हणजे तुम्ही एखादा फॉर्म इतरांसोबत शेअर केला असेल तर त्याची माहिती इथे दिसते। शेजारी मोर हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण किती स्टोरेज वापरलं, त्यानंतर तुमचा फीडबॅक कसा आहे, प्रायव्हसी पॉलिसी, शेअर आणि गुगल फॉर्म्स असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। या सर्व ऑप्शन्सची माहिती आपण पुढे घेणार आहोत। आता आपल्याला नवीन फॉर्म तयार करायचा आहे, त्यासाठी खालच्या बाजूला असलेल्या या प्लसच्या बटनवर क्लिक करा। त्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन्स दिसून येतील, एक आहे फॉर्म आणि दुसरा आहे क्विजेस। फॉर्म्स या ऑप्शनवरती क्लिक करून आपण फॉर्म बनवू शकतो, तर क्विजेस या ऑप्शनवरती क्लिक करून आपण क्विज बनवू शकतो। या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म बनवणार आहोत। यासाठी वरच्या फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे टेम्पलेट्स दाखवले जातील। ऑलरेडी या ठिकाणी भरपूर टेम्पलेट दिलेले आहेत, तुम्ही यापैकी कोणत्याही टेम्पलेटचा वापर करून आपला फॉर्म बनवू शकता। या ठिकाणी वेगवेगळे टेम्पलेट्स ऑलरेडी आहेत। आपण क्रिएट ब्लँक फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून एक नवीन फॉर्म बनवणार आहोत। त्यासाठी खालच्या क्रिएट ब्लँक फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करा। आता आपल्याला फॉर्मचं टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकण्यासाठी सांगितलेलं आहे। सर्वात अगोदर टायटलमध्ये आपण शाळा प्रवेश फॉर्म अशी माहिती टाईप करूया। प्रवेश फॉर्म असं मी टाईप करतोय। त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमच्या शाळेचं नाव किंवा हा फॉर्म कशा संदर्भात आहे याविषयीची थोडक्यात माहिती देऊ शकता। या ठिकाणी मी अशा पद्धतीचं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे। तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकता। या ठिकाणी काही मदत हवी असेल तर तुम्ही मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर सुद्धा खाली देऊ शकता। या पद्धतीने आपण फॉर्मचं टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे। आता आपल्याला प्रत्यक्षात फॉर्म बनवायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी खाली परत वेगवेगळे ऑप्शन आहेत। पहिला आहे बिल्डर, म्हणजे फॉर्म तयार करण्याचे जे वेगवेगळे ऑप्शन आहेत ते आहेत। त्यानंतर आहे प्रिव्ह्यू, आपला फॉर्म कसा दिसतो ते पाहण्यासाठी प्रिव्ह्यू, सेटिंग आणि सबमिट असे वेगवेगळे बटन आहेत। त्याच्यामध्ये एक प्लसचं चिन्ह आहे, त्यावरती क्लिक करून आपण वेगवेगळे ऑप्शन्स घेऊ शकता। यामध्ये पहिला ऑप्शन आहे शॉर्ट आन्सर, जसं की आपलं नाव, गावाचं नाव याविषयीची माहिती देण्यासाठी शॉर्ट आन्सर हा पर्याय घ्यायचा आहे। लॉंग आन्सर, म्हणजे तुम्हाला समजा एकत्रित पत्ता घ्यायचा असेल तर त्यासाठी लॉंग
ॲन्सर हा ऑप्शन घ्या. ईमेल आय डी घ्यायचा असेल तर ईमेल आय डी हा ऑप्शन घ्या. फक्त नंबर स्वरूपामध्ये माहिती घ्यायची असेल तर नंबर, एखादी फाईल त्यांना अपलोड करण्यासाठी सांगायचं असेल तर अपलोड ऑप्शन्स घ्यायचा आहे. ड्रॉप डाऊन, स्टार रेटिंग, डेट, टाईम असे वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. आपल्या गरजेप्रमाणे आपण एक एक ऑप्शन इथे घ्यायचा आहे. सर्वात अगोदर आपण शॉर्ट आन्सर घेऊया. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आला आहे, त्यासाठी आपण त्याचं नाव घेऊया. या ठिकाणी आपण मुलाचे नाव असं पहिला प्रश्न देऊया, म्हणजे पालक त्यांच्या मुलाचं नाव इथे देतील. त्या ठिकाणी खाली शॉर्ट आन्सर, त्यानंतर एक अटॅचमेंटसाठी इथे एक पिन दिसते. जर काही अटॅचमेंट द्यायची असेल तर तुम्ही इथे इमेज किंवा व्हिडिओ किंवा वेबसाईटची लिंकसुद्धा इथे देऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला हा प्रश्न डिलीट करायचा असेल तर डिलीटचा ऑप्शन आहे. आणि रिक्वायर्ड हा ऑप्शन काय आहे तर समजून घेऊया. यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर हा प्रश्न सोडवल्याशिवाय किंवा या प्रश्नाची माहिती भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही. थोडक्यात हा मॅन्डेटरी ऑप्शन आहे, म्हणजे ही माहिती त्यांना भरावीच लागणार आहे. त्यासाठी रिक्वायर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपला पहिला प्रश्न झाला. स्क्रीनवरती कुठेही बाहेर क्लिक करा. आपला पहिला प्रश्न ॲड झाला आहे. याच पद्धतीने आपण दुसरा प्रश्न ॲड करणार आहोत. त्यासाठी परत आपण शॉर्ट आन्सर हा ऑप्शन्स घेणार आहोत. आता मुलाचं नाव झालं, त्यानंतर वडिलाचे नाव जर पूर्ण घ्यायचं असेल तर तुम्ही इथे वडिलाचे नाव घेऊ शकता, किंवा तुम्हाला काही दुसरी माहिती मुलासंदर्भात दुसरी माहिती घ्यायची असेल तर ती सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर आपण मुलाची जन्मतारीख घेऊया. या ठिकाणी मुलाची जन्मतारीख हा सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, म्हणून रिक्वायर्ड करूया. 2 नंबरचा प्रश्न घेतला. परत प्लसच्या बटनवरती क्लिक करून आपण 3 नंबरचा प्रश्न घेऊया, ज्यामध्ये मोबाईल नंबर आपल्याला गरजेचा असतो. त्यासाठी आपण नंबर हा ऑप्शन घेऊया आणि या ठिकाणी मोबाईल नंबर असा पर्याय लिहून हा पण रिक्वायर्ड करूया आणि बाहेर क्लिक करूया. 3 प्रश्न झाले. बघा, पहिलं मुलाचं नाव, मुलाची जन्मतारीख आणि मोबाईल नंबर. आता मुलाची जन्मतारीख हा प्रश्न आपल्याला एडिट करायचा आहे, तर एडिट करण्यासाठी फक्त त्या प्रश्नावरती क्लिक करा. आता या ठिकाणी शॉर्ट आन्सरच्या ऐवजी आपण डेट हा ऑप्शन घेऊया, म्हणजे पालक या ठिकाणाहून डेट सिलेक्ट करतील. या पद्धतीने आपण फॉर्म एडिट सुद्धा करू शकता. एखादा प्रश्न एडिट करायचा असेल तर त्यावरती क्लिक करून एडिट करू शकता. आपण चौथा प्रश्न घेणार आहोत, पूर्ण पत्ता. यासाठी आपण लॉंग आन्सर हा पर्याय घेऊया आणि या ठिकाणी आपला पूर्ण पत्ता असा ऑप्शन देऊया आणि हा पण रिक्वायर्ड करूया, म्हणजे पालक कोणत्या गावातील आहे ते आपल्याला समजण्यास मदत होईल. परत प्लसच्या बटनवरती क्लिक करून दुसरा प्रश्न घेऊया. आपला तालुका हा ऑप्शन घेणार आहोत. त्यासाठी आपण काय करूया, ड्रॉप डाऊन हा ऑप्शन घेऊया. आता या ठिकाणी आपला तालुका असा प्रश्न घेऊया आणि आता आपल्याला या ठिकाणी 5-6 तालुके असतील तर असे ऑप्शन्स ॲड करता येतात. जसं मी ॲड ऑप्शनवरती क्लिक करून माझा तालुका ॲड करतो, डहाणू. त्यानंतर दुसरा तालुका ॲड करायचा आहे, तिसरा तालुका ॲड करायचा आहे, त्यानंतर चौथा. या पद्धतीने तुमचे जेवढे ऑप्शन्स असतील ते ऑप्शन्स तुम्ही या ठिकाणी निवडायचे आहेत. मग पालक ज्या तालुक्यातील असेल तो तालुका तो सिलेक्ट करेल. या पद्धतीने हा सुद्धा आपल्याला रिक्वायर्ड करायचा आहे. या पद्धतीने रिक्वायर्ड करा आणि स्क्रीनवरती बाहेर टच करा, म्हणजे या ठिकाणी आपला 5वा प्रश्न सुद्धा ॲड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला मुलाचा आधार नंबर घ्यावा लागतो. त्यासाठी प्लसच्या चिन्हावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपण नंबर हा फॉर्मॅट घेऊया आणि इथे आधार नंबर असा ऑप्शन घेऊन याला रिक्वायर्ड करूया आणि हा एक प्रश्न ॲड करूया. या पद्धतीने 6 प्रश्न झाले. 7वा प्रश्न आपण घेणार आहोत, विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपलोड करण्याची सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी फाईल अपलोड नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आधार फोटो अपलोड करा असा प्रश्न आपण द्यायचा आहे. आधार फोटो अपलोड करा असा ऑप्शन द्यायचा आहे आणि हा आपण रिक्वायर्ड करूया. या पद्धतीने 7 प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत आणि शेवटचा एक प्रश्न या ठिकाणी आपण ॲड करूया, ज्यावरती रेटिंग हा ऑप्शन घेऊन आपणास हा फॉर्म कसा वाटला ते इथे देऊया. तुम्हाला हा फॉर्म कसा वाटला असा एक
प्रश्न देऊया आणि हा आपण रिक्वायर्ड करायचा नाही. त्यांची इच्छा असेल तर हा प्रश्न सोडवतील, नसेल तर सोडून देतील. या पद्धतीने आपण एकूण 8 प्रश्न दिले. पण तुम्हाला वाटलं एखादा प्रश्न परत मला मध्येच ॲड करायचा आहे, तर आपण प्लसच्या बटनवरती क्लिक करूया आणि एक प्रश्न ॲड करूया. जसं आपण शॉर्ट आन्सर घेऊया. या ठिकाणी आपण चेकबॉक्स हा ऑप्शन घेऊया. यामध्ये आपला पाल्य या शाळेत शिकत आहे का असं देऊया. आहे का असा ऑप्शन, असा प्रश्न देऊया आणि त्याचं यस नो यामध्ये आपण उत्तर देऊया. यामध्ये पहिला आपण होय असा ऑप्शन देऊया आणि दुसऱ्यामध्ये नाही असा ऑप्शन देऊया. म्हणजे पालक या ठिकाणी होय किंवा नाही हा ऑप्शन सिलेक्ट करतील. जर होय असतील, आता हा प्रश्न मला 9 नंबरला न ठेवता मला तो वर न्यायचा आहे, तर त्या प्रश्नाला आपण प्रेस करून ठेवायचा आहे आणि तुम्हाला तो ज्या ठिकाणी न्यायचा आहे त्या ठिकाणी नेऊन तुम्ही सोडायचा आहे. बघा, लगेच त्या प्रश्नाचा प्रश्न क्रमांक सुद्धा बदलला आहे. परत आपल्याला एखादा प्रश्न ॲड करायचा आहे. जसं शिकत असल्यास, आपला पाल्य या शाळेत शिकत असल्यास त्याचं नाव असा एक प्रश्न ॲड करायचा आहे. तो प्रश्न मी ॲड केला आणि तो सुद्धा मला हा 6-7 नंबरला न्यायचा आहे. या पद्धतीने तो नेलेला आहे. या पद्धतीने आपला सर्व फॉर्म तयार झालेला आहे. आता हा फॉर्म दिसतो कसा हे पाहण्यासाठी खाली प्रिव्ह्यू नावाचं बटन आहे, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला हा फॉर्म तयार होतो. या पद्धतीने स्टार्ट बटनवर क्लिक करतील आणि ते सर्व या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं देतील. पण हा फॉर्म दिसायला तेवढा अट्रॅक्टिव्ह नाही आहे. त्यासाठी आपण खाली असलेल्या थीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जेवढ्या थीम आहेत यापैकी तुम्हाला जी चांगली थीम वाटते ती थीम आपण या ठिकाणून सिलेक्ट करू शकता. जसं आपण फॉर्म संदर्भातील हा फॉर्म आहे तो, त्यासाठी हा फॉर्म हा ऑप्शन घेऊया. बघा, ही थीम मी घेतलेली आहे. आता फॉर्म कसा दिसतो ते पहा. या पद्धतीने हा फॉर्म दिसतो. या पद्धतीने ही सर्व माहिती आपल्याकडे पालक भरल्यानंतर ही सर्व माहिती आपल्याकडे येणार आहे. या पद्धतीने आपण त्याचा प्रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकता. आता सेटिंग या ऑप्शनवरती आल्यानंतर चेंज थीम या ठिकाणी आपण थीम बदलू शकता. आपल्या शाळेचा लोगो ठेवायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करून त्याचा लोगो सुद्धा चेंज करू शकता. या ठिकाणी मी ऑलरेडी आहे माझा लोगो म्हणून तोच ठेवतो. तुम्हाला पहिल्यांदा स्टार्ट बटन नको आहे, त्यासाठी तुम्ही इथे फॉर्म भरा असा पण ऑप्शन देऊ शकता. फॉर्म भरा या पद्धतीने सुरुवातीला हे कीवर्ड येणार आहेत. त्यानंतर वर बघा कंट्रोल आहे. या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला बरेच ऑप्शन्स निवडता येतात. जसं की अलो मल्टिपल रिस्पॉन्सेस, म्हणजे एका पालकाचे 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर ते 2 पेक्षा जास्त फॉर्म भरू शकतात. त्यानंतर शो समरी या पर्यायाचा वापर करून किती फॉर्म भरला आहे, किती बाकी आहे तो सुद्धा इथे दाखवता येतो. शफल क्वेश्चन्स म्हणजे 2 नंबरचा 3 नंबरला प्रश्न, 3 नंबरचा 4 नंबरला, या पद्धतीने शफल करायचे असतील तर तो ऑप्शन इथे आहे. शो क्वेश्चन नंबर, तुम्हाला जो क्वेश्चन नंबर दाखवायचा असेल तर हा चेकबॉक्स चेक करायचा आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या इतर शिक्षकासोबत जर हा फॉर्म शेअर करायचा असेल तर ॲड या बटनवरती क्लिक करून त्याचा ईमेल ID तुम्ही देऊन दोघं सुद्धा या फॉर्मवर ॲट ए टाईम काम करू शकता. या पद्धतीने हे सर्व ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी सेटिंगमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्या फॉर्मची लिंक मिळते. मग अशी लिंक आपण ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर किंवा टेक्स्ट मेसेज याद्वारे सुद्धा शेअर करू शकता. कॉपी लिंक या ऑप्शनवरती क्लिक करून आपण लिंक कॉपी करू शकता. या पद्धतीने कॉपी केलेली लिंक तुम्ही तुमच्या ग्रुपवरती किंवा वैयक्तिक पालकांना सेंड करू शकता. पालक माहिती भरतील आणि माहिती भरल्यानंतर अशी माहिती आपल्याकडे येणार आहे. मग किती जणांनी फॉर्म भरला हे कसं पाहायचं, तर प्रथम आपला फॉर्म ओपन करायचा. ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा व्ह्यू रिस्पॉन्सेस असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की एकूण किती जणांनी हा फॉर्म भरला आहे. जसं इथे एक नमुन्यासाठी मी 1 फॉर्म भरला होता, 1 रिस्पॉन्स दिसत आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म कुणी भरला, त्याची जन्मतारीख काय, मोबाईल नंबर काय, या पद्धतीची सर्व माहिती तुम्हाला इथे पाहता येते. आणि या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्यांचा पाठवलेला आधारचा फोटोसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता.
या पद्धतीने ही माहिती संकलित करता येते। सोबतच आपण खाली असलेल्या डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची एक्सेल शीट, PDF आणि CSV यापैकी कोणत्याही एका फॉर्मॅटमध्ये माहितीसुद्धा संकलित करून घेऊ शकता। या पद्धतीने तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फॉर्म भरून आपल्या पालकांसोबत शेअर करू शकता। आशा करतो तुम्हाला हा फॉर्म बनवता येईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला अवश्य कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।